प्रयाग अक्का कराड यांचे जीवन महिलांसाठी अनुकरणीय आहे असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणे यांच्या वतीने भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान यांचे मूर्तिमंत प्रतीक त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड यांच्यावरील प्राध्यापक डॉक्टर रतनलाल सोनाग्रा लिखित ज्योतीची निज ज्योती या ओवीबद्ध चरित्र ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. याचवेळी पुणे सांस्कृतिक महिला संघाच्या वतीने त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांना समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे गुरुजी, श्रीकृष्ण कर्वे गुरुजी हे शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणेचे संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, मायर्स MITचे विश्वस्त डॉक्टर चंद्रकांत पांडव, मायर्स MITचे विश्वस्त तुळशीराम कराड, काशीराम कराड, मायर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा, मायर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक राहुल कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, पुणे महिला सांस्कृतिक संघाच्या श्रीमती उषा जोगळेकर आणि प्राध्यापक सुधीर राणे हे उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, विश्वनाथ कराड यांच्या आईच्या निधनानंतर प्रयाग अक्कांनी मोठ्या भगिनी या नात्याने भीष्मप्रतिज्ञा घेऊन या वादळातून संपूर्ण कराड कुटुंबियांना सावरले. इतिहासाचा मागोवा घेतला असता जिजाबाईंनी त्याग केल्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनातले रामराज्य स्वराज्य प्रस्थापित झाले. त्याग केल्यानंतर ज्या कार्याकरता आपण त्याग केला ते कार्य सिद्धीस गेल्याचे समाधान त्यागकर्त्याला मिळाले पाहिजे. ते समाधान प्रयाग अक्कांना नक्कीच मिळत आहे. विश्वनाथ कराड यांनी ज्या प्रेमाने आणि जाणीवेने प्रयाग अक्कांचा सत्कार केला आहे ती भावना महाराष्ट्रातील सर्व तरुणांमध्ये उत्पन्न झाल्यास घरातील ज्येष्ठांची वृद्धाश्रमात रवानगी होण्याऐवजी घराचेच नंदनवन होईल. गुरुनाथ मुंगळे म्हणाले, प्रयाग अक्कांनी त्यांच्या जीवनाचा यज्ञ केला, दुरितांचे तिमिर जावो या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणेच अक्कांनी कराड कुटुंबियांवर मायाची चादर पांघरली. अक्कांचा जीवनपट हा प्रेरणादायी असून त्यांच्या त्यागातून निर्माण झालेल्या ऊर्जेने संस्थेची भरभराट होत आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड सरांकरता अक्का या केवळ भगिनी नसून आईच आहेत. धर्मग्रंथ आणि तत्वज्ञान हे केवळ वाचून बागत नाही तर ते अंतरंगात स्थिर व्हावे लागते. अक्कांकडे पाहिल्यास त्यांच्या चित्तात धर्म आणि तत्वज्ञान स्थिर झाले आहे याची अनुभूती येते. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, जर प्रयाग अक्कांनी संसाराचा त्याग करून आम्हाला वाढवले नसते तर आज आम्ही कोणत्या अवस्थेत असतो याची कल्पनाच करवत नाही. आमच्या सर्व कर्तृत्वाच्या शिल्पकार प्रयाग अक्काच आहेत असेही त्यांनी नमूद केले. त्या सरस्वतीचे दरवाजे उघडले जातात आणि मग तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानाचे स्रोत हे वाहत येतात. खरोखर त्या जिजाबाईचं मला कौतुक वाटतं. मला त्या ज्ञानेश्वरांचं कौतुक वाटतं. आईचे लाड पुरवणारे मुलगे हे क्वचित, मुलांचे लाड पुरवणाऱ्या आया तर सगळीकडेच असतात. पण आज दिवाळी आणि दसरा याच्या आधीच भाऊबीज उगवलेली आहे आणि ती भाऊबीज आपण पाहतो आहोत. हीच भाऊबीज तुमच्या आमच्या घरामध्ये नेहमी साजरी व्हावी, हेच अत्यंत आनंदाचं वातावरण, हे गोकुळ हे तुमच्या आमच्याकडे असावं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मी आदेश समजतोय. आपण विसरू नये की या मोठ्या माणसाने आपल्यावर केवढे उपकार केलेले आहेत. मी फक्त एक गोष्ट बोलतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हे आपल्याला माहितीच आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं कौतुक केलं. तारीख 6 जानेवारी 1665 या दिवशी पौष वद्य अमावस्या होती आणि शिवाजी महाराजांनी आपल्या आईची सोन्यानं तोळा केली. महाबळेश्वर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आईची तोळा केली. आपण आपल्या आईची, आपण आपल्या थोरल्या बहिणीची कशाने तुळा करणार आहोत.
ती कर्तृत्वाने करायला हवी आहे. चांदी शोधत तिथं आपल्याला अपुरं आहे, ते मिळणारही नाही, ते अपुरही आहे. पण आपल्या कर्तृत्वाने, आपल्या प्रेमानं, आपल्या जिव्हाळ्यानं आता इतक्या सर बोलले की प्रेमाला तुलना नाही. ते प्रेम आपण एका पारड्यात घालायला पाहिजे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपली मुक्ताबाई आणि आपली प्रयाग अक्का असली पाहिजे.